Now we are studying Newton's kinematic equations for linear motion and circular motion. Now in linear motion, suppose a one particle performing in a linear motion, a one car or on a object starts moving from in a straight line path. Particle change in their position. It is moving from point A to point B. With their distance, it is denoted as a S. With time, it can be denoted as a T. Now their initial velocity, it can be denoted as a U, and final velocity, it can be denoted as a V, and their acceleration, it can be denoted as a A. असं कन्सिडर करा की एक पार्टिकल आहे, तो लिनियर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. तो ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला, म्हणजे त्यानं काय केली, पोझिशन चेंज केली. तो ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला, त्यावेळी त्यानं केलेलं डिस्प्लेसमेंट आपण कशाने डिनोट करतोय, यसनं. ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला लागलेला टाईम आहे टी. सुरुवातीची त्याची इनिशियल वेलॉसिटी, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ यू, अँड फायनल वेलॉसिटी आपण कशाने दाखवतोय, व्हीनं. सुरुवातीचा वेग आणि शेवटचा वेग. त्यावेळी त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे ते आपण कशाने डिनोट केलेलं आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए. नाव 3 कायनेमॅटिक equations in linear motion is, first equation is V is equal to U plus AT. Second kinematical equation is S is equal to UT plus half AT square. And third kinematic equation is V square is equal to U square plus twice AS. Now in this linear motion, V means it is called a final velocity of a particle. Final velocity of a particle. U means initial velocity of a particle. A means acceleration. A means acceleration. T denoted as time. S means it can be linear displacement. Linear displacement. Linear displacement. Now suppose particle going from one point to another point. Such times in these 3 equations the sign will be changes. Sometimes positive, sometimes negative. काय होतं की पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना लिनियर मोशनमध्ये हे जे साइन आहे ॲक्सिलरेशनचं, ते काही वेळेला पॉझिटिव्ह कन्सिडर केलं जातं, काही वेळेला निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं. मग पॉझिटिव्ह केव्हा घ्यायचं किंवा निगेटिव्ह केव्हा घ्यायचं, तर ज्यावेळी व्हेलॉसिटी पार्टिकलची काय होत असेल, इन्क्रीज होत असेल, त्यावेळी ॲक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. अँड सपोज पार्टिकलची वेलॉसिटी काय होत असेल, डिक्रीज होत असेल, तर ॲक्सिलरेशन इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. त्यावेळी ॲक्सिलरेशन काय कन्सिडर करा, निगेटिव्ह कन्सिडर करा. ठीक आहे. नाव इन सर्क्युलर मोशन, मग कायनेमॅटिक इक्वेशन्समध्ये लिनियर आपण बघितलं, मग सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल असताना नेमके चेंजेस काय होतात ते स्टडी करूया. नाव सपोज a particle performing in a circular motion. Now this is the circular motion. Center of circle, it is denoted as O, and radius vector can be denoted as R. Particle at point A and going from point A to point B. Radius vector is same. Now their circular motion. At that time, particle initial velocity, it can be denoted as omega 0, and final velocity, it can be denoted as omega. Their angular displacement,
it can be denoted as a theta with the time t, and their angular acceleration it can be denoted as a alpha. असं कन्सिडर करा की एक पार्टिकल आहे आणि तो सर्क्युलर मोशन काय करतोय, कंप्लीट करतोय. त्या सर्कलचा आपण सेंटर ओ मांडला. पार्टिकल ए या ठिकाणी आहे. ओ पासून ए पर्यंतचं अंतर आपण आर न डिनोट केलेलं आहे. पार्टिकल ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला. पार्टिकल ओ आणि पार्टिकल बी यांच्यातलं अंतरसुद्धा आरच आहे, कारण ती सर्क्युलर मोशन आहे आणि तिचा रेडियस कसा असतो, कॉन्स्टंट असतो. पार्टिकल ज्यावेळी ए या ठिकाणी होता त्यावेळी त्याचा सुरुवातीचा वेग आहे ओमेगा 0, आणि पार्टिकल ज्यावेळी बी या ठिकाणी पोहोचला फायनल ठिकाणी त्यावेळी त्याची वेलॉसिटी आहे ओमेगा. इट इज अ फायनल वेलॉसिटी. पार्टिकल ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी गेला त्यावेळी त्यानं केलेलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट ते आपण कशाने डिनोट केलं आहे, थीटानं डिनोट केलं आहे, आणि ते अंतर कव्हर करण्यासाठी लागलेलं टाईम टीनं डिनोट करतो आहे. वेग बदलतो आहे म्हणजे त्यावेळेचं त्याचं अँग्युलर अँग्युलर ॲक्सिलरेशन आपण कशाने डिनोट करतो आहे, अल्फानं डिनोट करतो आहे. याचाच अर्थ काय, व्ही फायनल वेलॉसिटी आपण सर्क्युलर मोशनमध्ये कशाने डिनोट करणार आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज ओमेगा. इनिशियल वेलॉसिटी लिनियर मोशनमध्ये यू न दाखवता तर सर्क्युलर मोशनमध्ये इट कॅन बी डिनोटेड ॲज ओमेगा 0. A be the acceleration in linear motion, but in circular motion it can be denoted as a alpha, and it is called a angular acceleration. Now time it will be the same in both. टाइम लिनियर मोशनमध्ये पण आपण टीनच डिनोट करतो आणि सर्क्युलर मोशनमध्ये पण आपण टीनच डिनोट करणार आहोत. पार्टिकल लिनियर मोशनमध्ये असताना त्यानं केलेलं डिस्प्लेसमेंट आपण यसनं डिनोट करतो आहे, तर पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असताना त्यानं केलेलं डिस्प्लेसमेंट आपण कशाने डिनोट करतो, थीटानं, आणि त्याला काय म्हटलं जातं, लिनियरच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं जातं. कॅन बी डिनोटेड ॲज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग हे जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते आपण काय करूया, चेंज करूया. नाव व्ही इज रिप्लेस्ड ॲज ओमेगा is equal to u replaced as omega 0 is equal to omega 0 plus acceleration a replaced as alpha and with the time t. Second kinematical equation, s is replaced at theta is equal to u is equal to omega 0 into time t plus half. Acceleration is denoted as alpha in circular motion with time square t square. V square it can be denoted as omega square. U square replaced as omega 0 square plus 2. A is replaced as alpha and S is replaced as theta. Now these are the kinematic equations in circular motion. It is in linear motion, it is in circular motion. Sometimes alpha can be considered as positive or negative sometimes. So which times considered as positive and which time considered as negative? The angular velocity omega in circular motion it is increases. That's time the alpha considered as positive. And suppose particle performing in a circular motion, that's time angular velocity is decreases. That's time alpha is considered as negative. These are the kinematic equations in linear motion and in circular motion. Now next we are studying one example of circular motion. A fan is rotating at 90 rotations per minute. 90 rotations per minute. It means that it can be given as a frequency. It is denoted as n, 90 rotations per minute. It can be converted in RPS, rotations per second. 90 divided by 60 because 1 minute is 60 seconds and their value is 1.5 rotations per second, or it can be denoted as hertz. फॅन आहे तो रोटेट होतो आहे त्यावेळी त्याचं रोटेशन आहे 90 रोटेशन्स पर मिनिट, म्हणजे एका मिनटाला तो 90 वेळा काय होतो, रोटेट होतो.
म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 90 रोटेशन्स पर मिनिट. आपल्याला ती रोटेशन्स पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायची आहे. सो 90 डिवायडेड बाय 60. 60नं का डिवाइड केलं, कारण 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. सो 90 डिवायडेड बाय 60 इट इज इक्वल टू 1.5 रोटेशन्स पर सेकंड. किंवा याचं जे असं आणखीन एक युनिट आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज अ हर्ट्ज. तुम्ही कोणतंही वापरू शकता. इट इज देन स्विचड ऑफ. त्यानंतर फॅन काय झाला आहे, स्विच ऑफ झाला, म्हणजे आपण बंद केला. इट स्टॉप्स आफ्टर 21 रिव्होल्यूशन. फॅन बंद केल्यानंतर तो किती रिव्होल्यूशन कंप्लीट करतो आहे, 21 रिव्होल्यूशन काय करतो, कंप्लीट करतो. कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. तर त्याला स्विच ऑफ केल्यानंतर 21 रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती टाईम लागला, तो टाईम आपल्याला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. त्यावेळी फ्रिक्शनल टॉर्क कसा आहे, कॉन्स्टंट आहे. याचाच अर्थ काय, अल्फाची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. आपल्याला एवढं तर माहिती आहे की फॅन नंतर काय होतोय, स्टॉप होतोय, म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. आणि आपल्याला आता काय करावं लागेल, त्याची इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करावी लागेल. सो इनिशियल वेलॉसिटी इट कॅन बी डिनोटेड ॲज ओमेगा 0. त्याचा फॉर्म्युला आहे 2πn. आता हा कसा आला, पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन काय करतो, कंप्लीट करतो, बरोबर. पार्टिकल समजा ए या ठिकाणून मूव्ह व्हायला चालू झाला आणि तो फिरून इथून इथंपर्यंत आला, म्हणजे त्यानं हाफ सर्कल काय केलं, कंप्लीट केलं. हा सर्कलचा सेंटर आहे, तो आपण कशाने डिनोट केला, ओनं. पार्टिकल ज्यावेळी हाफ सर्कल कंप्लीट करतो, म्हणजे त्याने किती डिग्री अंतर कवर केलं, 180 डिग्री. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं, पाय रेडियन असं म्हटलं जातं. मग पार्टिकल इथून इथंवर गेला, म्हणजे त्यानं एक रोटेशन कंप्लीट केलं, बरोबर. म्हणजे टोटल त्यानं किती डिस्टन्स कवर केलं, तर 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजेच किती, 2π रेडियन एवढं. अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग ह्यानं किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं, इथून जाऊन तो इथंवर आला, म्हणजे टोटल किती अंतर कवर केलं, 2π रेडियन एवढं अंतर कवर केलं. आणि ते अंतर कवर करण्यासाठी म्हणजे तो इथून इथं परत आला, तर त्याने एक रोटेशन कंप्लीट केलं, म्हणजे एक टाईम पिरियड कंप्लीट केला. इट कॅन बी डिनोटेड ॲज अ टी. 1/t आपल्याला आधीच माहिती आहे, फ्रिक्वेन्सी इज वन अनदर डेफिनेशन इज 1 डिवायडेड बाय टी. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड ए फ्रिक्वेन्सी. सो 1/t इट कॅन बी डिनोटेड ॲज अ n. म्हणजे आपण इथं 1/tच्या जागेला n लिहू शकतो, म्हणजेच 2π इंटू किती आला, n. इट इज द फॉर्म्युला फॉर ओमेगा 0, 2πn. पुट द व्हॅल्यूज. 2π n फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट केली आहे, ती किती आहे, 1.5 इंटू 1.5 and it is the 3π. Now we have to calculate the value of theta. Now theta is the angular displacement. It is 2π रेडियन. आणि त्यानं स्टॉप झाल्यानंतर किती रिव्होल्यूशन कंप्लीट केले, 21 रिव्होल्यूशन. सो इट मल्टिप्लाइड बाय 21 and their value is 42π. आता आपण काय सांगणार आहे की आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय करूया, वापरूया. नाव इन थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. आता इथं प्लस म्हणायचं का मायनस म्हणायचं, हा पहिला प्रश्न आहे. पहिली गोष्ट, फॅन काय होतोय, स्विच ऑफ होतोय, म्हणजे त्याचं स्पीड काय व्हायला लागलं आहे, डिक्रीज व्हायला लागले. ओमेगा काय होतोय, डिक्रीज होतोय. आणि ओमेगा जर डिक्रीज होत असेल तर आपण अल्फा काय कन्सिडर करतो, इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला इथं पॉझिटिव्ह कन्सिडर करून चालणार नाही. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर मायनस 2 अल्फा थीटा. Put all values in this equation. Omega is 0, so it can be 0. Omega 0 is 3π. Omega 0 is 3π. We are already calculated 3π and their square minus 2. Alpha, it is constant value and we have to calculate it alpha. And theta is 42π. Now 0, 3 square 9. Pi square minus
multiplied by 42 into 2, it is 84 alpha into pi. Now this negative value shifted in this side. 84 alpha pi is equal to 9 pi square. Pi gets cancelled out, and 84 alpha is equal to 9 pi. Now alpha is equal to 9 pi divided by 84. Now put this value in first kinematic equation. Now first kinematic equation is the first kinematic equation is omega is equal to omega 0 minus alpha t. Omega is 0. Omega 0 is, we have to calculate it, 3 pi minus alpha. Now recently we are calculated, and this value is 9 pi divided by 84. Please write in this equation 9 pi divided by 84 into t. Now this negative value shifted in this way. So 9 pi divided by 84 into t is equal to 3 pi. Pi gets cancelled out, and t is equal to 3e2. This value shifted in this way. 84 divided by 9. 3 1s are 3, 3 3s are 9, and 3 1s are 3, 3 2 8t. Now t is equal to 28 seconds. This is our answer.